जर शासनाकडून देखील आम्हाला योग्य मार्गदर्शन मिळालं नाही, निश्चितपणे न्यायालयाचं देखील दार ठोठावल्याशिवाय महानगरपालिकेने शांत बसता कामा नये. कारण इतका मोठा निधी माननीय आमदार संग्रामभाई जगताप, माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी नगर शहराकरता आणलेला आहे. कधी नव्हे नगर शहराचे रस्ते इतके चांगले झालेले आहेत. ते जर का फक्त इराण आणि अमेरिका युद्धाचं कारण सांगून जर का हे फोडणार असतील, तिकडे बॉम्ब टाकून अमेरिका त्या ठिकाणी इराक उद्ध्वस्त करते, परंतु तिथे बीपीसीएल कंपनी जर का युद्धाचं कारण सांगून जेसीबीने नगर उद्ध्वस्त करणार असेल तर हे बरोबर नाही. एवढी या ठिकाणी भूमिका आम्ही म्हणतो की आमचा विरोध आहे आणि महासभेसमोर हा विषय चर्चेसाठी घ्यावा अशी देखील सर्व नगरसेवकांनी महापौरांना मागणी केलेली आहे. आमची तर नाही आणि नागरिक पण ओरडतील हो. किती दिवसानंतर आता कुठेतरी आपले सगळे रस्ते त्या ठिकाणी संग्रामभाईंनी जो निधी आणला 200 कोटी रुपयाचा मागे, म्हणजे दादांच्या माध्यमातून जो निधी आला, आता कुठेतरी ते गेल्या 7-8 वर्षामध्ये अथक प्रयत्नातून निधी आणून ते रस्ते आता कुठेतरी चांगले झाले आणि लगेच ते गॅससाठी जर खोदले तर तुम्हाला सांगतो परत पावसाळा आहे ते होणारच नाही. आणि आमच्या ज्या ज्या नगरसेवकांची माझी चर्चा झाली सगळ्यांचा त्या गोष्टीसाठी विरोध आहे आणि आमचाही त्या गोष्टीसाठी विरोध आहे.